त्या मायेचा प्रभाव इतका आहे की त्याला कायम जागृतच राहिलं पाहिजे. आणि ही ज्या याच्यामध्ये हे ज्या प्रार्थना आहेत तर त्या ज्या किंवा शांतीपाठ आहेत हे भगवंताला दररोज प्रार्थना करण्याने प्रार्थनेचं एक सामर्थ्य आहे की असा प्रसंग आला तर त्या माणसाला आतून आपोआप जागृती येते, त्याला ती योग्य वेळेला ते स्फुरण होतं. याच्यासाठी तर प्रार्थना आहे. पण तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवनावाची काय वस्तू आहे आणि काय त्याचं सामर्थ्य हे न पाहता मी हे केलं, मी नामस्मरण केलं, मी पारायण केलं, मी ध्यान केलं, याच्या सामर्थ्याने होईल. साधनाने परमात्मा साध्य होत नाही. परमात्मा हा कृपा साध्य वस्तू आहे, ती साधन साध्य नाही. ह्या गोष्टी ध्यानात जर ठेवल्या तर त्या माणसाला जास्त त्रास होत नाही. जास्त होत नाही म्हणजे होतच नाही. त्याला भगवान बोटाला धरूनच त्याला जेथे जातो तेथे तो माझा सांगाती चालविषयी हाती धरून या. याचा अर्थ आपली भक्ती कमी पडते म्हणून हे प्रसंग येतात. हे जर आपली भक्ती कमी पडली नाही तर परमात्मा स्वतःहून ठेवी निवारून आल्या आधी अगोदर प्रसंग यायच्या अगोदरच परमात्मा आपल्याला काहीतरी बुद्धी देतो आणि त्याच्यातून मनुष्य सुटतो. असं पण आहे. यासाठी प्रार्थनेतलं महत्त्व आहे खरं. पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव